नमस्कार। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 4.5 महिने लोटले असले तरी अद्याप धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला काही सोडलेला नाही। तर दुसरीकडे महायुती सरकारमध्ये 6 महिन्यांनी छगन भुजबळांना मंत्रिपदाचा लाल दिवा मिळाला, मात्र सरकारी बंगल्याच्या अजूनही ते प्रतीक्षित आहे। कारण सरकारनं सातपुडा बंगला मंत्री भुजबळांना दिला असता तरी तिथला ताबा अद्याप माजी मंत्री धनंजय मुंडेंनी सोडलेला नाही। त्यामुळे भुजबळ मंत्रिपद मिळाल्यापासून त्यांच्या सांताक्रूज मधल्या खाजगी घरात राहत आहेत। आपल्याला अद्याप शासकीय बंगला मिळालेला नाही हे सांगताना भुजबळांच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळाली होती। दरम्यान मुंबईतील बंगला न सोडण्यामागे मुंडेंनी 2 कारणं दिली होती। एक म्हणजे धनंजय मुंडेंचं आजारपण आणि त्यांच्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न, त्यामुळे त्यांनी बंगला सोडण्यासाठी मुदतवाढ मागितल्याचं म्हटलं होतं। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आतापर्यंत त्यांना तब्बल 42 लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती आहे। दरम्यान यावर करुणा शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। करुणा शर्मा यांनी म्हटलंय की धनंजय मुंडे यांचे मुंबईत 3 ते 4 घरे आहेत। पवई, मलबार हिल आणि सांताक्रूज मध्ये आमचे देखील घर आहे। जर धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत माझ्या घरी यावं। आम्ही दुसरीकडे जाऊन राहतो, पण जे शासकीय निवासस्थान आहे ते तुम्ही आधी सोडा, हे मी तुम्हाला माध्यमांच्या मार्फत एक नोटीस देत आहे। शासकीय निवासस्थान सोडा आणि माझ्या घरी राहायला या। मी इथून बाहेर राहायला जाते। तुम्हाला जर असं वाटत असेल तुम्हाला परत मंत्रिपद मिळेल, त्यामुळे तुम्ही तिथेच राहू शकता, असं कधीही होणार नाही। तुमची आमदारकी देखील जाणार आहे, त्यामुळे मंत्रिपदाचं स्वप्न तुम्ही बघू नका। सांताक्रूजचा फ्लॅट आहे, तिथे तुम्ही येऊन राहू शकता। ते शासकीय निवासस्थान आहे, लवकरात लवकर खाली करा, असं करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंना म्हटलंय। दरम्यान धनंजय मुंडेंचे कृषी मंत्रिपद जाऊन तब्बल 5 महिने उलटले आहेत, तरी धनंजय मुंडे यांनी सरकारचे सातपुडा हे निवासस्थान रिकामं केलेलं आहे। मुंबईत आपल्याला कुठेही घर नसल्यामुळे बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी आधी माध्यमांशी बोलताना दिलं होतं। अशातच गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी मुंबई गिरगाव चौपाटीवर असलेल्या या घराचा उल्लेख केलेला आहे। हे घर सध्या वापरामध्ये नाही अशी माहिती आहे। यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत। धनंजय मुंडेंच्या या प्रक्रियेवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।